देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरशी संबंधित असलेली नीट परीक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. अलीकडील प्रकरणांनंतर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी अधिक जोर धरताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते पेपरफुटी ही केवळ साधी चूक नसून त्यामागे डिजिटल गैरव्यवहार, संघटित रॅकेट आणि काही ठिकाणी अंतर्गत संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की पारंपरिक परीक्षा पद्धती आता अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आधारित क्वेश्चन बँक सिस्टम ही त्यासाठी प्रभावी पायरी ठरू शकते. या प्रणालीद्वारे लाखो प्रश्नांचा सुरक्षित डेटाबेस तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळी प्रश्नपत्रिका तयार करता येऊ शकते. त्यामुळे एकाच प्रश्नपत्रिकेची मोठ्या प्रमाणावर गळती होण्याचा धोका कमी होईल. तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रश्नपत्रिकेमध्ये फेरफार झाल्यास ते तात्काळ शोधणे शक्य होईल. इनव्हिजिबल डिजिटल वॉटरमार्कमुळे गळती नेमकी कोणत्या केंद्रातून झाली हेही लगेच समजू शकते. परीक्षा केंद्रांवर AI आधारित CCTV प्रणाली, फेशियल रेकग्निशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यंत्रणा बसवण्याची मागणीही वाढत आहे. या तंत्रज्ञानामुळे संशयास्पद हालचाली, मोबाईल किंवा ब्लूटूथ डिव्हाइसचा वापर आणि कॉपीचे प्रकार सहज ओळखता येऊ शकतात. तसेच AI आधारित लीक डिटेक्शन सिस्टम सोशल मीडिया, टेलिग्राम आणि डार्क वेबवर सतत नजर ठेवून संशयास्पद कीवर्ड आढळल्यास संबंधित यंत्रणांना त्वरित अलर्ट देऊ शकते. आधुनिक गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल सिग्नल जॅमर, वायफाय ब्लॉकर आणि ब्लूटूथ डिटेक्टर यंत्रणा अनिवार्य करण्याची मागणीही तज्ज्ञांकडून केली जात आहे. दरम्यान विद्यार्थी आणि पालकांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर पैसे देऊन पेपर मिळेल अशा जाहिरातींना बळी पडू नये, कारण अशा प्रकारांमध्ये अनेकदा फसवणूक करणारी टोळकी सक्रिय असतात. पेपर खरेदी करणे किंवा शेअर करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते भारताला आता केवळ मोठ्या परीक्षा नव्हे तर पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरक्षित परीक्षा प्रणालीची गरज आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे संरक्षण करण्यासाठी शासन, सायबर सुरक्षा विभाग, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि समाजाने एकत्रितपणे कठोर पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे.